नमस्कार, आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते। पावसाळ्यामध्ये वातावरणातील आर्द्रतेमुळे केसांच्या समस्या ह्या उद्भवत असतात, जसे केस गळणे, केसांमध्ये डॅन्ड्रफ होणे, केसांच्या मुळाशी खाज येणे, केस जास्त प्रमाणात तेलकट होणे किंवा केसांना चाई लागणे, अशा अनेक समस्या केसांच्या ह्या पावसाळ्यामध्ये उद्भवत असतात। दमट हवामान, केस ओलसर असणे आणि वातावरणातील धूळ यामुळे केसांच्या मुळाशी घाण साचते आणि केसांमध्ये कोंडा होतो आणि यामुळे केसांचे मुळं हे देखील कमकुवत होतात आणि केस जास्त प्रमाणात गळतात। तर आज आपण बघणार आहोत की पावसाळ्यामध्ये ह्या समस्या उद्भवू नयेत यासाठी आपण केसांची काय काळजी घ्यायला हवी। त्यापूर्वी जर आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। तसेच तुम्ही मला फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता। तसेच आयुर्वेदिक कन्सल्टेशनसाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव, वय, आजार लिहून पाठवा। आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल। पावसाळ्यामध्ये कोंडा, केस गळणे, खाज येणे या समस्या होऊ नये यासाठी जेव्हा जेव्हा केस ओले होतील तेव्हा तेव्हा केस फक्त कोरडे करू नये, तर शॅम्पूनी केस धुवून नंतरच केस हे कोरडे करावे। केस वाळवण्यासाठी खूप जास्त प्रमाणात ड्रायरचा वापर करू नये। जास्त प्रमाणात ड्रायर वापरल्यास केसांमधील नैसर्गिक आर्द्रता ही कमी होते। केस शॅम्पूने न धुता तसेच जर वाळवले तर केसांमधील धूळ आणि तेलकटपणा यामुळे केसांमध्ये डॅन्ड्रफ वाढतो, तसेच केसांमध्ये खाज देखील वाढू शकते। केस ओले असल्यास त्याला कंगव्याने विंचरू नये। ओल्या केसांना कंगव्याने विंचरल्यास केसांची मुळे ही कमकुवत होतात आणि केस खूप जास्त प्रमाणात गळायला लागतात। बाहेर जाताना शक्यतोवर केस बांधूनच जावे। केसांना नियमितपणे खोबरेल तेल, बदाम तेल या तेलाने मसाज करावी। मसाज ही अगदी हलक्या हाताने करावी। खूप जास्त प्रमाणात मसाज केल्यास देखील केसांची मुळे ही कमकुवत होतात आणि केस हे गळतात। केसांच्या नियमित पोषणासाठी केसांसाठी विविध लेप वापरावे, जसे त्रिफळा चूर्ण, जास्वंद चूर्ण आणि दही यांचा लेप जर नियमितपणे आपण केसांना लावला तर केसांची मुळे ही घट्ट होतात। केसांना पोषण चांगल्या प्रकारे मिळते। आठवड्यातून एक वेळा हा लेप नियमितपणे लावावा। लेप लावल्यानंतर 1 ते 2 तास केसांना तसेच ठेवावे आणि त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवून घ्यावे। खूप जास्त प्रमाणात जर डॅन्ड्रफ केसांमध्ये झालेला असेल तर केसांच्या मुळांना कोरफडीचा गर लावावा। ॲलोवेराचा जो काही पल्प असतो तो नियमितपणे लावल्यास डॅन्ड्रफ जाण्यास मदत होते। आपल्याकडे ताज्या कोरफडीचा गर जर नसेल तर जे पॅकिंगमध्ये ॲलोवेरा जेल मिळतं हे देखील आपण केसांच्या मुळांना लावू शकतो। डॅन्ड्रफ जर खूप जास्त प्रमाणात असेल तर आठवड्यातून एकदा केसांना वाफ द्यावी किंवा केसांच्या मुळांना लिंबाचा रस देखील लावल्यास केसांमधील डॅन्ड्रफ निघून जायला मदत होते, परंतु लिंबाचा वापर अतिशय कमी प्रमाणात करावा। केसांमध्ये जर आपल्याला खाज येत असेल तर केसांना लावण्यासाठी लिंब तेलाचा वापर करावा। नियमितपणे लिंब तेल जर स्काल्पला लावले तर केसांमधील खाज ही कमी होण्यास मदत होते। केसांमध्ये खाज येत असल्यास शिकेकाई, रिठा आणि त्रिफळा चूर्णाचा जर वापर केला तर अतिशय उत्तम, परंतु आपल्याकडे हे अवेलेबल नसल्यास आपण सौम्य आयुर्वेदिक शॅम्पूचा देखील वापर केस धुण्यासाठी करू शकतो। केसांमध्ये खाज येत असेल तर प्रत्येकाने आपापला कंगवा हा वेगवेगळा ठेवावा आणि कंगवा हा अतिशय स्वच्छ असावा। आठवड्यातून एकदा गरम पाण्याने तो कंगवा धुतला गेला पाहिजे। यामुळे केसांमध्ये जी येणारी खाज आहे ही कमी होण्यास मदत होते। पावसाळ्यामध्ये जर केस जास्त प्रमाणात गळत असेल तर भृंगराज तेल, जास्वंद तेल, ब्राह्मी तेल, खोबरेल तेल, बदाम तेल यापैकी कोणतेही एक तेल वाटीमध्ये घेऊन त्यामध्ये 7-8 मेथीदाणे टाकावे आणि 2 लवंग टाकावी
आणि किंचित कोमट करून हे तेल आठवड्यातून 2 ते 3 वेळा केसांच्या मुळाशी लावावे. असे नियमित लावल्याने केसांची मुळे घट्ट होतात, केसांना पोषण मिळते आणि त्यामुळे केस गळणे, डॅन्ड्रफ होणे, खाज येणे हा जो काही त्रास आहे हा कमी होण्यास मदत होते. केस जर खूप जास्त प्रमाणात गळत असेल किंवा केसांचे इतर देखील काही प्रॉब्लेम असतील तर तिळतेल किंवा गाईच्या तुपाचे 2-2 थेंब रात्री झोपताना नाकामध्ये टाकावे. यामुळे केसांच्याच काय तर आपल्या झोपेच्या समस्या देखील दूर होण्यास मदत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यामध्ये चाई लागणे हा त्रास व्यक्तींना होऊ शकतो. ज्यांना चाई लागण्याचा पूर्वीपासूनच त्रास आहे त्यांना या काळामध्ये चाई वाढलेली आढळते. केसांना पोषण हे योग्य प्रकारे न मिळणे, अस्वच्छता, झोप पूर्ण न घेणे किंवा केसांमध्ये विविध प्रकारचे इन्फेक्शन झाल्यास चाई हा आजार होत असतो किंवा असल्यास तो वाढतो. चाई आजार जर झालेला असेल तर तो कमी करण्यासाठी योग्य ट्रीटमेंट घेणेच आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. याबरोबरच आपल्या आहारामध्ये बदल करणे देखील गरजेचे आहे. आहारामध्ये दूध, तूप, अंडी, मासे, प्रोटीन यांचा वापर असावा. विविध प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या ह्या देखील आहारामध्ये नियमितपणे घ्याव्या. आपली झोप ही पूर्ण 7 ते 8 तास होण्याकडे आपले लक्ष असावे. झोप पूर्ण न झाल्यास देखील केसांच्या समस्या या डोकेवर काढतात. तर अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये केसांच्या विविध समस्या ह्या उद्भवत असतात. तर या समस्यांसाठी सांगितलेले उपाय आपण नक्कीच घरी करून पाहावे. परंतु केसांचे जर आजार असतील, जसे चाई लागणे आहे, केसांमध्ये फोड येणे आहे किंवा खाज येणे आहे, यासाठी मात्र नक्कीच आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपले काही प्रश्न असल्यास ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता. धन्यवाद.